नमस्कार. थायरॉईडच्या आजारांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या शरीरातील एका छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. गळ्याच्या खालच्या बाजूला असलेली फुलपाखराच्या आकाराची ही ग्रंथी म्हणजे थायरॉईड ग्रंथी, थायरॉईड ग्लॅंड. हा छोटा अवयव आपल्या शरीरासाठी मास्टर कंट्रोलर म्हणून काम करतो. हे चयापचय, मेटाबॉलिझम नियंत्रित करते. थायरॉईड संप्रेरके, हॉर्मोन्स, आपण किती ऊर्जा वापरतो, आपल्या हृदयाची गती आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतात. पण जेव्हा ही ग्रंथी योग्य प्रकारे काम करत नाही तेव्हा थायरॉईडचा आजार होतो. थायरॉईड आजाराचे 2 मुख्य प्रकार आहेत जे ग्रंथीच्या कार्यक्षमतेनुसार ठरतात. पहिला प्रकार म्हणजे हायपोथायरॉइडिझम. यात ग्रंथी गरजेपेक्षा कमी प्रमाणात संप्रेरके तयार करते. यामुळे शरीराची गती मंदावते. आणि दुसरा प्रकार म्हणजे हायपरथायरॉइडिझम, ज्यात ग्रंथी खूप जास्त संप्रेरके तयार करते, ज्यामुळे शरीराची कार्यक्षमता खूप वाढते. आता आपण या दोन्ही थायरॉईड परिस्थितींची प्रमुख लक्षणे कोणती आहेत ते पाहूया. हायपोथायरॉइडिझमची लक्षणे: अचानक वजन वाढणे, अनएक्सपेक्टेड वेट गेन आणि सतत थकवा जाणवणे, कॉन्स्टंट फटीग. या व्यतिरिक्त थंडी जास्त जाणवणे किंवा जास्त प्रमाणात त्वचा कोरडी पडणे ही देखील हायपोची लक्षणे असू शकतात. हायपरथायरॉइडिझममध्ये अचानक वजन कमी होते आणि हृदयाची धडधड, रॅपिड हार्टबीट वाढते. यामध्ये अतिचिंता, अस्वस्थता आणि झोप न येणे, एन्झायटी अँड नर्वसनेस यांसारखी लक्षणे देखील दिसू शकतात. आता पाहूया थायरॉईड आजाराची मुख्य कारणे आणि तो कसा ओळखायचा. अनुवांशिक कारणे: जेनेटिक फॅक्टर्स, जास्त ताण, एक्स्ट्रीम स्ट्रेस किंवा आयोडीनची कमतरता, आयोडीन डेफिशियन्सी ही काही सामान्य कारणे आहेत. चांगली बातमी म्हणजे TSH, थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, या साध्या रक्त तपासणीद्वारे हा आजार सहजपणे ओळखला जाऊ शकतो. थायरॉईडचा आजार पूर्णपणे व्यवस्थापित, मॅनेजेबल होऊ शकतो. योग्य औषध आणि जीवनशैली बदल आवश्यक आहेत. योग्य वैद्यकीय सल्ला आणि नियमित औषधोपचार घेऊन आपण निरोगी आयुष्य जगू शकता. लक्षणे दुर्लक्षित करू नका. तुम्हाला शंका असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. या व्हिडिओबद्दल धन्यवाद. जागरूकता पसरवण्यासाठी लाईक करा आणि शेअर करा. सुरक्षित रहा आणि काळजी घ्या.